नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधीकधी उतावळी लोक नको तितकं बोलतात आणि शहाणी लोक असतात. ही कितीही गंभीर परिस्थिती असली तरी संयम आणि मौन राखतात. ह्या सगळ्या मराठा आरक्षण, त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पुढच्या काही घटना, या सगळ्या बघितल्या. आता काय ते निवडणूक आयोगामध्ये चाललेलं राष्ट्रवादीची केस आहे, हे सगळं बघितलं. तर या दरम्यान गेल्या 4 दिवसात सुप्रियाताई गप्प आहेत, शरद पवार गप्प आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीससुद्धा गप्प आहेत, ज्याच्यावर मी वेगळा एक व्हिडिओ टाकलेला आहे. अशा वेळेला बाकीचे तोंडाळ निर्बुद्ध लोक आपणच जगातले सर्वात शहाणे असल्याचं दाखवण्यासाठी नको तितकं अनावश्यक बोलत आहेत, ज्याचा फायदा ना त्यांना व्यक्तिगत पातळीवर आहे ना त्यांच्या राजकीय पक्षाला आहे. झालंच तर अशा तोंडपाटीलकी करणाऱ्यामुळे पक्षाचं अधिकाधिक नुकसान होत गेलेलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून आपण बारकाईने बघितलं तर जितके संजय राऊत त्या माध्यमाच्या, वर्तमानपत्राच्या आणि कॅमेऱ्याच्या प्रभावामुळे संजय राऊत जितके मोठे होत गेले, तेवढीच बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना अधिकाधिक छोटी होत गेली. संजय राऊत मोठे होत गेले आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बघता बघता इतके छोटे होऊन गेलेत की काल परवाच्या किंवा वर्षभरापूर्वी झालेल्या हजारो ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा नंबर किंवा त्यांच्या पक्षाचा नंबर हा 6वा गेलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका होऊन निकाल लागले तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर 1 नंबरचा पक्ष जरी भाजप असला तरी 56 आमदार निवडून आणणारे, युतीमध्ये असेल कुठल्याही मार्गाने, पण 56 आमदार आपल्या गाठीशी असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना नावाचा अखंड पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातला 2 नंबरचा पक्ष होता. आज जवळजवळ 4 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची अवस्था बघा की पक्षाचं नाव निशाणसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात राहिलेलं नाही. आणि दुसरीकडे जे काय जो पक्ष फुटलेला म्हणून त्यांच्याबरोबर गट राहिला आहे त्याची अवस्थासुद्धा 6व्या क्रमांकाचा पक्ष अशी होत गेली. पण त्याच कालखंडामध्ये संजय राऊत यांची मात्र शिवसेनेचा राष्ट्रीय नेता, ऑल इंडिया नेता इतकी उंची वाढलेली आहे. असे जेव्हा तोंडपाटीलकी करणारे लोक आपली उंची वाढवून घेत असतात तेव्हा भांडगुळासारखे आपल्याच पक्षाचं, संघटनेचं किंवा कुटुंबाचं नुकसान करत असतात. त्यांना खाऊनच हे लोक मोठे होत असतात. पण एक गोष्ट झालेली आहे, संजय राऊत यांचा आदर्श मानून अनेक जण इतके पुढे गेलेले आहेत की त्यांनी जणू काय कंबर कसलेली आहे की आपल्याला पक्षाने मोठं केलं आहे, पण आपल्याला इतकं मोठं व्हायचं आहे की आपल्याला आता स्वपक्षाचंच रक्त शोषण करून पक्षाला मारून टाकलं पाहिजे तर आपण मोठे होऊ. ह्याच्या आधीची उदाहरणं आहेत. नितीश कुमार जनता दल युनायटेड म्हणून जॉर्ज फर्नांडिसपासून सगळ्यांना बाजूला करता करता नितीश कुमार हे सातत्याने मुख्यमंत्री राहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाची किती नासाडी केली हे आपल्यासमोर आहे. चंद्राबाबू आहेत, त्यांनी TDP संपवला, अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण मला जेव्हा महाराष्ट्रापुरतं बोलायचं आहे तेव्हा संजय राऊत यांना मिळणारी माध्यमातली प्रसिद्धी बघून भारावलेले अनेक लोक त्याच प्रकारे वागायला लागले आणि त्या प्रत्येकाला प्रसिद्धी मिळते म्हणून पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांभाळून घेता आपले पक्ष बुडवलेले आहेत. काल परवा विधानसभेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या आणि आपले हातवारे करून अभिनयनी पत्रकार परिषद घेणाऱ्या सुषमा अंधारे कुठे दिसल्या नाहीत. नाही तर गेल्या 1.5 वर्षामध्ये अगदी फाटाफूट शिवसेनेत झाल्यानंतर सगळ्यात अधिक त्याच चमकत होत्या. पण आत्ता गेले 4 दिवस सुषमा अंधारे या पुरत्या अंधारलेल्या आहेत. असो,
माझा विषय हा संजय राऊत नाही, तर संजय राऊत यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राच्या विविध पक्षातले जे नेते वागतात त्यापैकी एक तरुण नेता रोहितदादा पवार हा विषय आहे माझा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांनी आपला नातू म्हणून नगरच्या जामखेड मतदारसंघातून रोहितदादा पवार यांना आपल्या परिवाराच्या तिसऱ्या पिढीतला नेता म्हणून पुढे आणण्याचा चंग बांधला. त्याप्रमाणे रोहितदादांना निवडूनसुद्धा आणलं. पण इथपर्यंत ठीक होतं. पण आपण निवडून आलो आहे आणि आता आपण शहाणे झालो आहे असा जो भ्रम आदित्य ठाकरेंना निवडून येण्यापूर्वी होता, तो निवडणुका झाल्यानंतर रोहित पवारांमध्ये पण आला. रोहित पवारांना तीच बाधा झाली. जगातल्या कुठल्याही विषयावर आपल्याला अक्कल नसलेलं पांडित्य सांगण्याची हौस त्यांना इतकी वारंवार उफाळून यायला लागली की त्यातून त्यांनी आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या आणि मेहनतीने वाढवलेल्या पक्षाचं नुकसान करण्याचा जणू चंग बांधला आहे, अशी परिस्थिती निर्माण केली. आत्ता देखील मी मुद्दाम सुरुवात केली ती की देवेंद्र फडणवीस असो, शरद पवार असोत, यासारखे दोन ज्येष्ठ नेते हे मराठा आरक्षण आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका यांच्या निकालानंतर अतिशय सांभाळून गप्प बसलेले आहेत. मौन धारण केलेलं आहे. ते संयम दाखवत आहेत. सुप्रियाताईसुद्धा बारामतीतल्या त्या धक्कादायक निकालांनी चक्रावून गेलेले आहेत. अशा वेळेला रोहितदादांनी त्यांच्यापासून धडा घ्यायचा असतो की ही वेळ बोलायची नाही आहे. आपण जरा इकडे तिकडे बोललो तर आपल्याच पक्षाचं आपण फार मोठं नुकसान करू. हे सुप्रियाताईंना कळतंय, शरद पवारांना कळतंय, मग रोहितदादांना का नाही कळत आहे? पण आपण बोललो नाही तर मग आपल्यावरचा प्रसिद्धीचा झोत निघून जाईल आणि आपण पुढल्या वेळेपर्यंत टिकू की नाही ही जी असुरक्षतेची धारणा असते, त्यामुळे असले बुद्धी कमी असलेले लोक अधिकाधिक तोंडाचा उपयोग करतात आणि रोहितदादांनी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तेच केलं. कशीबशी आजोबाच्या आशीर्वादाने आणि कृपेने आमदारकीची एक साधी निवडणूक लढवलेला आणि जिंकलेला हा तरुण काल परवाच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काय पांडित्य सांगून गेला. हां, ठीक आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभा लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात. त्यामुळे जे काय ग्रामपंचायत निकालातून दिसून आलं आहे त्याचं कुठलंही प्रतिबिंब हे लोकसभा विधानसभा निवडणुकीवर पडणार नाही आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामुळे ज्यांना दिवाळी साजरी करायची आहे त्यांनी दिवाळी साजरी करू देत, कारण जनता आमच्यासोबत आहे. म्हणजे जनतेने स्वतः दाखवून दिलं. ज्या बारामतीमध्ये रोहित पवार राहतात, ज्या बारामती ॲग्रो नावाच्या कंपनीचे ते सर्वोच्च अधिकारी आहेत, डायरेक्टर संचालक आहेत, त्या बारामतीच्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी दाखवून दिलं, अरे रोहितदादा तुम्ही काय, तुमची आत्या आणि आजोबांनासुद्धा आम्ही धुडकावून लावलेलं आहे. आम्ही तुझ्या काकाबरोबर गेलो आहे पण आजोबाला थेट नाकारलेलं आहे, हे लोकांनी दाखवलं आहे. तरीही रोहित पवार म्हणतात लोक आमच्याबरोबर आहेत. तेव्हा रोहित पवार यांना जे लोक वाटतात ते कोण आहेत याचंच संशोधन करण्याची गरज आहे. असो, पण मी त्यात पडत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की हे रोहित पवारांनी बोलण्याची गरज होती का? आणि काय वाक्य आहे, हां, या निकालाचा आनंद त्यांनी घ्यावा, त्याची दिवाळी साजरी करावी. हा टोमणा जसा महायुतीतल्या सत्ताधारी पक्षाला होता तसाच तो महायुतीच्या सत्ताधारी गटामध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनासुद्धा होता. जणू काय आपल्या पुतण्याने आपल्याला दिवाळी साजरी करायला सांगितली. हे ऐकून अजितदादांनी ताबडतोब दिवाळी साजरी करून टाकली. सुप्रियाताई आणि शरद पवारसुद्धा गप्प असताना ग्रामपंचायत निकालानंतर
अजितदादांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला थेट दिवाळी साजरी करून टाकली, पण दिवाळी अशा पद्धतीत साजरी केली की त्यातून केवढं प्रचंड राजकारण अजितदादा खेळून गेलेत हे रोहितदादा पवारांना समजायलासुद्धा अजून 4 जन्म घ्यायला लागतील. अजितदादांनी आपल्याला काही डेंग्यू झाला आहे त्यामुळे आपल्याला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आहे आणि त्यामुळे लोकांपासून दूर राहावं लागतं, लोकांच्या सहवासात येता येत नाही, मास्क लावावा लागतो वगैरे वगैरे सांगणारं पत्र हे ट्विटरवर काय कुठे टाकलं आहे, सार्वजनिक पब्लिक डोमेनमध्ये टाकलेलं आहे. पण त्याची भाषा आणि त्यातले मुद्दे जर तुम्ही बघाल, अजितदादांनी ज्या त्रोटक एक परिच्छेदाची जी प्रतिक्रिया ग्रामपंचायत निकालानंतर दिलेली आहे ती फार महत्त्वाची आहे की यंदाची दिवाळी तुम्हा लोकांबरोबर साजरी करता येत नाही, लोकांना भेटता येत नाही, याचं दुःख आहे. पण याच पत्रातून आणि याच जाहीर प्रतिक्रियेतून मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन टाकतो. सगळ्यांना दिवाळी सुखा समाधानाची जावो असं जेव्हा अजितदादा त्या सोशल मीडियात टाकलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात, त्याचा अर्थ रोहितदादांना कळला तरी आहे का? अर्थात माझ्या मते तो कळणारसुद्धा नाही, कारण पवार खानदानात कदाचित इतका निर्बुद्ध दुसरा कोणी जन्माला आलेला नसावा. आपल्या उपमुख्यमंत्री काकांनी त्या एका परिच्छेदामध्ये किंवा 100 शब्द पण नसतील अशा प्रतिक्रियेमध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे अजितदादांना माझ्या मते कळलेलं सुद्धा नाही. काय सांगितलं आहे मित्रांनो? जेव्हा तुमचे हे अजितदादा म्हणतात की दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना, सरसकट महाराष्ट्रातली जनता असेल, बारामतीतला मतदार असेल, पक्षातले सहकारी असतील, आपले त्यांचे लाडके कार्यकर्ते असतील, अनुयायी असतील, या सगळ्यांना अजितदादांनी त्या मोजक्या 100 शब्दामध्ये शुभेच्छा देऊन टाकल्यात. पण त्या शुभेच्छा सांगताना यंदाच्या दिवाळीमध्ये आपण तुमच्यासोबत त्या दिवाळीचा आनंद लुटू शकत नाही असा खेदसुद्धा व्यक्त केला आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की तो खेद हा कार्यकर्त्यांपुरता नाही आहे, तो खेद हा प्रामुख्याने एकूण पवार परिवारासाठीचा आहे. कारण दरवर्षी तुम्हाला आठवत असेल ती पांढरी फर कॅप घातलेले अजितदादा बसलेले असतात आणि त्यांच्या 5-6 बहिणी त्यांना भाऊबीजेला ओवाळत असतात आणि त्यामध्ये अगत्याने खासदार सुप्रिया ताईसुद्धा असतात. आणि तो फोटो सगळीकडे मुद्दाम दाखवला जातो किंवा जमेल तर त्याचं चित्रण करून वाहिन्यांवर दाखवला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि खुद्द पवारसाहेबांनी सुद्धा अनेकदा त्याचा उल्लेख केलेला आहे की पवार परिवाराची दिवाळी बारामतीमध्ये वर्षातून तो एक दिवस असतो की सगळा पवार परिवार हा एकत्र असतो, एकजूट असतो आणि एकत्रितरित्या आम्ही दिवाळी साजरी करतो. अजितदादा सांगतायत की या दिवाळीला मी परिवाराबरोबर असणार नाही, ज्या परिवाराचे प्रमुख म्हणून शरद पवार हुकूमत दाखवत असतात त्या परिवाराने साजरा केलेल्या दिवाळीमध्ये मी तिथे उपस्थित राहू शकणार नाही याची घोषणा अजितदादांनी करून टाकलेली आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि पक्षाचा संस्थापक म्हणून आपण आपल्या काकांना खड्यासारखं बाजूला केलं, पण तीच कृती पवार परिवारातील त्यांची हुकूमत संपवण्यासाठी पुरेशी नाही. म्हणून मग त्या दिवाळीच्या समारंभाला आपण काकांच्या अधिपत्याखाली सहभागी होणार नाही याची अजितदादांनी घोषणा केलेली आहे. आणि म्हणूनच ती जे काही 100 शब्दापुरतं मर्यादित अशी ग्रामपंचायत निकालानंतरची अजितदादांची प्रतिक्रिया आहे
ती राजकीयदृष्ट्या अतिशय बहुमोलाची आहे, अतिशय बहुमोलाची आहे. की मी यंदा पवार परिवाराच्या दिवाळीमध्ये सहभागी होणार नाही आणि यामध्ये आपला पुतण्या रोहित दादाला हाणलेली चपराक ती आहे की यस बाळा, अजून राजकारणात तुला खूप शिकायचं आहे. मी पवार परिवाराच्या बाहेर उभा राहून आजच दिवाळी साजरी करतोय, अगदी रुग्णशय्येवर झोपून आणि एकांतात असूनही दिवाळी साजरी करतोय. कारण बारामती मी शरद पवारांकडून हिसकून घेतलेली आहे, हुसकावून घेतलेली आहे, बळकावलेली आहे. सुप्रिया किंवा तिचे पिताश्री माझा बालबाका करू शकले नाहीत. अवघ्या 4 महिन्यामध्ये शरद पवारांना खुद्द त्यांच्या बालेकिल्ल्यात बारामतीमध्ये त्यांची ताकद किती आहे हे मी दाखवून दिले. ज्यांच्या मेहरबानीवर तू जामखेडमधून निवडून आलास, त्या जामखेडमध्ये सुद्धा तुला आता भवितव्य उरलेलं नाही. याच रोहित दादांना अजितदादांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. ग्रामपंचायत निकालात जिंकला, ठीक आहे, आनंद आहे, दिवाळी साजरी करा. पण लोकसभा विधानसभेचं मतदान वेगळं असतं. अशी जी तोंडपाटीलकी रोहितदादांनी केली, त्यांना अजितदादांनी थेट शब्द न वापरता दिलेला हा इशारा आहे की या ग्रामपंचायत निवडणुकीत सुप्रियाला दणका दिलेला आहे आणि तिच्या जीवाला पुढली लोकसभा किती अवघड आहे असा घोर लावलेला आहे. बाळा, तू अजून खूप लहान आहेस रोहित, सावध हो. जामखेडमध्ये सुद्धा तुझ्या बुडाखाली किती सुरुंग लागले तुला पत्ता नाही. आणि म्हणूनच तुझ्याबरोबर, सुप्रियाबरोबर आणि काकांबरोबर मी दिवाळी साजरी करायला सहभागी होणार नाही. हे अजितदादा त्या अल्पशा सोशल मीडियातल्या प्रतिक्रियेवरून सांगतायत की इतिहासात पहिल्यांदा हा शरद पवारांचा पुतण्या परिवाराच्या एकूण एकत्रित साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या समारंभामध्ये सहभागी होणार नाही आहे. सांगायला डेंगू वगैरे कारण सोपं असतं, पण मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. राजकारणातली माणसं श्वास घेतात किंवा कुठलाही शरीर धर्मसुद्धा करतात, त्यामध्ये सुद्धा राजकारण ओतप्रोत भरलेलं असतं. आणि अजितदादा हे अशा कृतीमधून आपणही काकांच्या इतके नसू तरी काकांच्या बरोबरीला जाऊ शकतो इतके मुरब्बी राजकारणी आहोत, हे एका प्रतिक्रियेतून सांगतात. अजितदादांची ती प्रतिक्रिया म्हणून बारकाईने वाचा. त्यातला एकही शब्द थेट राजकारणातला म्हणून तुम्हाला बोट ठेवता येणार नाही. पण ती सगळी प्रतिक्रिया एखाद्या चरकात उसासारखी घालून रस काढायचा प्रयत्न केला तर त्यातून जे राजकीय अर्क तुमच्या हाती लागतं ते फक्त राजकीय आहे. आपण लोकांबरोबर दिवाळी साजरी करणार नाही, ती लोकांबरोबर साजरी करणार नाही, म्हणजेच परिवाराबरोबर साजरी करणार नाही, सुप्रिया, शरद पवार आणि रोहित बरोबर असणार नाही, हे अजितदादा सांगतायत. पण त्याच वेळेला तेच अजितदादा जय आणि पार्थही त्यांची मुलं किंवा सुनेत्रा वहिनी यांच्याबरोबर दिवाळीत असणार आहेत. म्हणजे यानंतर एक वेगळा पवार परिवार तयार झाला आहे याची अजितदादांनी ही अप्रत्यक्षरित्या केलेली घोषणा आहे. समझने वालों को इशारा काफ़ी होता है. आणि म्हणून ग्रामपंचायत निकाल लागल्यानंतर हां एवढ्याशा विजयांनी दिवाळी साजरी करा असं उपरोधिक बोलण्याचा जो आगाऊपणा रोहितदादांनी केला त्याची गरज नव्हती. कारण त्याला उत्तर देता देता अजितदादांनी थेट शरद पवारांना दणका दिलेला आहे. केलं कोणी? रोहितदादांनी. फटका बसलाय
सुप्रिया आणि शरद पवारांना. रोहितदादांना बोलण्याची गरज होती का? विचार करा. अर्थात रोहितदादा बोलले म्हणून अजितदादांनी ही प्रतिक्रिया दिली असं मी बिलकुल मानत नाही. पण रोहितदादांनी दिवाळी साजरी करा म्हटलं आणि अजितदादा आपण वेगळी चूल मांडून वेगळ्या छपराखाली दिवाळी साजरी करणार आहोत, आपला पवार परिवार वेगळा झाला आहे याची घोषणा करतायत. याकडे लक्ष द्या मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.